नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे पूर्वाच्या केबिनमध्ये बसून आता इकडे मम्मी साहेब आणि सपनी आता इकडे प्लॅनिंग करत असतात, ते म्हणजे सत्य आणि मंजुला वेगळं करण्यासाठी। आता इकडे त्यावर पूर्वा बोलते की जर मंजिरीला तुमच्या घरापासून दूर करायचं असेल तर दोनच ऑप्शन्स आहेत, आणि ते म्हणजेच की तिला एक चौकीत अडकवून ठेवणं आणि दुसरं म्हणजेच काही ना काही कामामध्ये तिला अडकवून ठेवणं। आता इकडे त्यावर ती बोलते की तुम्हाला काही मिळाले का पुरावे, म्हणजेच ते दोघं एकत्र क्लोज असण्याचे तुम्हाला काही पुरावे मिळाले का। आता इकडे त्यावर मम्मी बोलते की हो हो मिळाले पुरावे, सांगा सपने। त्यावर तिकडे सपनी बोलते ओ मम्मी तुम्ही सांगा की जर काही महत्वाचं जर चांगलं असलं तर तुम्ही समोर समोर करता, आणि आता शिवा खायची आहे तर मला समोर करताय। आणि आता इकडे त्यावरती बोलते हो मी सांगते। आता इकडे त्यावरती सांगते की ते काय आहे ना, सत्या आणि मंजिरी दोघंही मिठीत असताना मी व्हिडिओ शूट केला होता आणि तुम्हाला सेंड सुद्धा केला होता, पण तो सेंडच झाला नाही। आता असं म्हटल्याबरोबर इकडे पूर्वा जी असते जोर जोरात हसते आणि आता इकडे बोलते मूर्ख, तुम्हाला काय माझ्या कपाळावर मूर्ख दिसतंय का लिहून, म्हणजे तुम्ही पाठवला आणि मला सेंडच झाला नाही, असं कसं होऊ शकतं। त्यावर आता इकडे म्हणजे इकडे पूर्वा जी असते तिचा हा जो ॲटिट्यूड पाहून तिकडे मम्मी साहेब बोलते ओ मॅडम तुम्ही काय आम्हाला असं तसं समजताय का, मी माझ्या हाताने शूट केला होता व्हिडिओ आणि ही सपनी या सपनीनंच तुम्हाला सेंड केला होता, आम्हाला तुम्ही असं येडं समजत आहे का। एक आता लक्षात ठेवा, आता लवकरच तुमच्याजवळ पुरावे मी आणून देणार आणि नंतरच असंच काही मला मम्मी साहेब म्हणत नाही, मम्मी साहेब उर्फ माया साहेब, सिंपल अँड स्वीट, थोडी थोडी स्पायसी बी। आणि आता इकडे त्या दोघीही निघून जातात। तर आता इकडे यांचं मस्त नाच गाणे चालू असतं, इकडे पूर्वाचं डोकं एकदम दुखत असतं, तिला समजत असतं हे सगळं कसं थांबायचं। आता इकडे सत्य बोलतो की चला आता सगळे थांबा आणि बलमा सगळ्यांना थंडगार सरबत दे बरं। आता इकडे तो सरबत वगैरे वाटतो। आता इकडे त्यावर तो जयड्याला बोलतो आणि बोलतो की जयड्या एखादं छान रोमॅन्टिक गाणं लाव। त्यावर आता इकडे बोलतो रोमॅन्टिक कुठलं, मला तर नाही माहिती लेखा दादा, तुला माहिती असेल तर तू सांग की। आता इकडे त्यावर तो बोलतो आता मला कसं माहिती, आता एक काम कर तू ना मराठी जुनं गाणं लाव, वाघमारीला लई आवडतात ते। आता असं म्हटल्याबरोबर इकडे जयडा बोलतो अच्छा वहिनीसाठी लावायचं होय, थांब आता लगेचच लावतो। आणि आता इकडे तो लगेचच लावतो। आता इकडे मंजू तिथे म्हणजेच उभी राहून तिकडे ती सत्याकडे बघत असते, तर सत्य इकडे मंजूकडे, आता एक दुसऱ्यांकडे बघत असतात। मागून पूर्वा येते, आता इकडे सत्या म्हणजेच एकदम चलबिचल होतो। आता हे बघून इकडे मंजू त्याला इशाराने विचारते की काय झालं म्हणून। त्यावर इकडे सत्या सांगतो की मागे, आणि आता इकडे तिला समजतं की मागून कोणतरी आलंय, आणि म्हणून लगेचच तिच्या हातातली ती फाईल एकदम उघडून आता इकडे बघत असते। तिकडे पूर्वा पाटील चालली जाते, आता इकडे ती मागे बघते तर पूर्वा आलेली असते। आता हे पाहून इकडे ती लगेचच तिच्या मागे मागे पळत जाते। इकडे पप्प्या जो असतो आता सगळ्यांसाठी चहा घेऊन आलेला असतो, तो आता इकडे मंजूला बोलत असतो घे ग सिस्टर चहा घे, ती नकार देत असते, बोलत असते थांब पप्प्या मला जरा जास्तच काम आहे। त्यावर तो बोलतो असं काय करतेस, आणि स्पेशल चहा आहे स्पेशल, आणि तो चिठ्ठी दाखवत असतो इशाऱ्याने। आता हे सगळं पूर्वा पाटील तिथून बघत असते, इकडे ती चिठ्ठी काढते आणि वाचते, त्यात मिस यू असं लिहून असतं। आता इकडे सत्या बाहेरून खुर्ची टाकून तिथून बघत असतो। आता इकडे मंजू त्याला ती चिठ्ठी दाखवत मिस यू टू बोलत असते। आता इकडे सत्या त्याला तिला हार्ट दाखवत असतो। आता यांचं असं इशाराने पोलीस स्टेशन ते टपरी असं बोलणं चालू असतं। हे सगळं पूर्वा पाटील बोलते म्हणजेच बघते। आता इकडे ती बोलते की याचं काहीतरी करावंच लागेल, यांना मी चांगलं घरात जाऊन सांगितलं होतं की काही झालं तरी एकत्र राहायचं नाही, तरी सुद्धा यांचा काही मात जात नाहीये। आणि म्हणून आता इकडे ती जोरात मंजिरीला आवाज देते आणि बोलते की म्हणजे असं तिकडे मंजू बोलते की काय झालंय मॅडम। त्यावर आता इकडे ती बोलते की काय झालंय, तू काम करत नाहीये हा मोठा प्रश्न आहे, म्हणजे तू पोलीस स्टेशनमध्ये चौकीमध्ये तर येते पण तू काम करत नाहीये, आणि म्हणून तुला काहीतरी काम द्यायला पाहिजे ना, नाहीतर असं नकोय ना की डिपार्टमेंटचा जो पगार आहे तो फुकट जायला। आणि म्हणून आता इकडे ती बोलते की हे घे ही फाईल घे, आज हायवेच्या निमित्त आता कलेक्टर साहेब येणार आहे, दिवसभर असणार आहे, आणि ते जोपर्यंत तिथून जाणार नाही तोपर्यंत तुला तिथे त्यांच्यासोबत असायचं आहे, म्हणजेच तुझी तिथे ड्युटी लावलेली आहे, जोपर्यंत ती जाणार नाही तोपर्यंत तुला तिथे थांबायचं आहे। आणि असं म्हटल्याबरोबर आता इकडे मंजू जायला निघते। आता इकडे सत्या मंजूसाठी चिठ्ठी लिहित असतो। आता इकडे मंजू त्याला तिथून बघत असते। आता इकडे सत्या इशाराने विचारण्याचा प्रयत्न करतो, इकडे मंजू इशाराने सांगण्याचा प्रयत्न करते। आता एकदम मागून पूर्वा पाटील आलेली असते। आता हे मंजूला समजतं आणि एकदम ती इशारा करते की म्हणजेच मागील कोणतरी आले। आता इकडे सत्याला दिसतं, पण आता इकडे मंजू तर चालली जाते। आता इकडे सत्याला समजत नसतं की या पूर्वा पाटीलने कुठे पाठवलंय, म्हणजेच तो तिच्यासाठी कुठेतरी चिठ्ठी लिहिणार होता, आता कुठे त्याला बरं वाटायला लागलं होतं, पण या पूर्वा पाटीलने मुद्दाम तिला बाहेर पाठवले। आता इकडे तो लगेचच
आता इकडे पप्प्याला बोलवतो आणि बोलतो की लवकरच चहा घेऊन आतमध्ये जा. आणि या पूर्वा पाटील मॅडमने कुठेतरी वाघमारे मॅडमला पाठवलंय आणि म्हणून आता इकडे तुला आतमध्ये जाऊन विचारपूस करायची आहे. तू ना, मी तर म्हणतो डायरेक्ट भारती मावशीला जाऊन विचार की कुठे पाठवलंय म्हणून त्यांना. आता इकडे तो बोलतो आता लगेचच जातो सत्यदाता. आता इकडे तो लगेचच चहा घेऊन जातो. आता इकडे इकडे तो आणि पडवळ आता इकडे जोक सांगून आता इकडे हसत असतात. आता हे पाहून इकडे पूर्वा बोलते, हे का चाललंय इथं? खिकी दात काढायची नाही, चुपचाप स्वतः म्हणजे सगळ्यांचे चहा द्यायचा आणि इथून निघायचं, इथं टाइमपास करायला यायचं नाही. आणि आता इकडे इकडे ती बोलते की लवकर लवकर चहा दे रे, आणि ती तिथेच खुर्ची टाकून बसते. आता इकडे पप्प्या भारती मावशीला चहा देण्याचा प्रयत्न करतो, त्या नकार देत असतात. आता इकडे तो बोलतो, अहो असं काय करताय, आणि हळूसच आरामाने बोलतो, अहो मी विचारायला आलोय की माझी सिस्टर कुठे गेली म्हणून. आता ती लगेच बोलते, हो का. आता इकडे ती बोलते की बरं, आणि इकडे तू इतका म्हणजेच चहा देतोय ना, दे. आणि इकडे आणि आता इकडे ती सांगते की पूर्वा मॅडमनी कलेक्टर साहेब येणार आहेत आज बंदोबस्तासाठी, मॅडमला तिकडे पाठवलंय. आणि असं म्हटलं बरोबर इकडे आता पप्पा बोलतो, नाही इकडेच्या तुम्हाला ॲसिडिटी झालं की तुम्ही पुन्हा मलाच बोलाल ना, राहू दे तुम्ही नका पिऊ. आणि लगेचच तो धावत पळत तिकडे सत्याकडे जातो. आता इकडे तो सांगतो हे सगळं. आता इकडे त्यावर सत्य बोलतोय हे मुद्दाम केलं असेल त्यांनी. आणि आता इकडे तो लगेचच तिकडे मंजूकडे जायला निघालेला असतो. आता हे पाहून इकडे बाहेर पूर्वा येते आणि बोलते, सत्याजी सुर्वे थांबा, तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही. आता असं म्हणलं बरोबर इकडे ती बोलते की आतमध्ये या, तुम्हाला कळेलच. आता इकडे तो आतमध्ये जातो. आता इकडे त्यावरती बोलते की एक लक्षात ठेवा, आज तुमची चौकशी आहे आणि तुम्हाला आज इथून हलता येणार नाही. त्यावर इकडे सत्य बोलतो, अशी अचानक कशी काय माझी चौकशी. आता इकडे त्यावरती बोलते, अचानक म्हणजे हे बघा, एखाद्या सिरियस केसमध्ये गुन्हेगाराला कुठलीही परमिशन वगैरे लागत नाही. त्यावर आता इकडे ती बोलते की याचा मोबाईल काढून घ्या. त्यावर आता इकडे तो बोलतो, हे असलं काय चालू आहे तुमचं, वरून परमिशन नाही काही नाही, आणि असं कसं काय तुम्ही माझा मोबाईल काढून घेऊ शकता, आधी तुम्ही मला कल्पना द्यायला पाहिजे. त्यावर आता इकडे ती बोलते, ते काय आहे ना, आम्हाला वरूनच ऑर्डर असते, जर अशी काही केस असली ना तर चौकशी करायची म्हणून, आता ती मला तुम्ही शिकवू नका. आणि आता इकडे ती बोलते की चला केबिनमध्ये, बाकीचे पाडे तुमचे तिथेच वाचूया. आता इकडे सत्या परमिशन वगैरे घेऊन आतमध्ये जातो. त्यावर तिकडे ती एक मागचे केस जे असते उकरून काढत असते. त्यावर तिकडे सत्य बोलतो, पण मला एक कळत नाहीये, म्हणजे तो सगळं काही उत्तर देतो आणि बोलतो, पण मला एक कळत नाहीये की तुम्ही जुन्या केस उकरून का काढताय. आता इकडे त्यावरती बोलते, हो ना तेच ना, पण जुन्या तर केसेसला तू सेटलमेंट करून बंद केले, शटडाऊन केले, पण आता ही नवीन केस आहे, त्याचं काय, तात्यासाहेब मोहितेची केस काय, तू त्यांच्या बायकोला जळून मारलं. आता असं म्हटलं बरोबर एकदम तो गप्पच बसतो. त्यावर आता दुसरीकडे म्हणजेच आता हा तर भाग इथे संपतो, पण आता इकडे मंजू दिवसभर तिथे कलेक्टर साहेबांच्या मागे उन्हामध्ये उभी असते. तिला फार गरमी होत असते, पूर्ण तापलेली असते. आता इकडे त्यावर ही जी असते पूर्वा पाटील आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये सत्याला बोलते की आता इकडे लक्ष ठेवायचं, आता अर्ध्या तासांचा ब्रेक आहे, जा, नंतर पुन्हा तुम्हाला चौकशीसाठी इथेच यावं लागेल. त्यावर आता इकडे तो बोलतो, असली कसली तुमची चौकशी आहे आणि असं कसं काय तुम्ही माझा पूर्ण वेळ घेऊ शकता. त्यावर आता इकडे ती बोलते, तुला म्हटलं ना माझं पोलीस स्टेशन आहे, माझेच रूल चालणार, तर तुला माझ्या सांगण्याप्रमाणेच वागावं लागेल आणि तुला पूर्ण दिवसभर आज इथेच राहावं लागेल. आता असं सगळं होतं तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतंय, आता इकडे मंजूच्या मदतीसाठी सत्य धावून जाणार की नाही, तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.